नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी पालक भाजी आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून हेल्दी पौष्टिक असे नूडल्स बनवलेले आहेत। आणि ह्या नूडल्समध्ये मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा मी वापर केलेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। पण त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। ही रेसिपी पण तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा। घरामध्ये मुलं किंवा मोठी व्यक्ती पण पालेभाज्या खात नाही, तर अशा पालेभाज्यापासून बाजारात मिळणारे जे पदार्थ आहेत ते आपण घरी नक्कीच बनवू शकतो। आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथं मी 200 ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये ताजा असा पालक घेतलेला आहे। तर पालक घेऊन त्याची थोडीशी काड्या पण घेतलेल्या आहे इथं मी। त्यानंतर हा पालक आपण 10 मिनिटं पाण्यात शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं गॅसवरती एक मी कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी छान उकळी येण्यासाठी ठेवलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण हा पालक छान असा शिजवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेला पालक याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता पालकाचा रंग हिरवागार टिकून राहण्यासाठी इथं आपण 1 चमचा साखर घेणार आहोत आणि साखर याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। 10 मिनिटं फुल गॅसवरती हा पालक आपण शिजवून घेऊया। त्यानंतर पालक शिजून झालेला आहे। 10 ते 15 मिनिटं आपण साईडला ठेवूया, जेणेकरून पालक थंड होईल। आता पालक थंड झाला की आपण लगेचच पालकाचं शिजलेलं पाणी आहे ना, ते पाणी पण याच्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन मध्ये आपण ग्राइंडर करून घेऊया। पालक शिजलेलं पाणी पण आणि पालक पण हे दोन्ही याच्यामध्ये भांड्यामध्ये मिक्स असं ग्राइंड करून घेऊया। तर बघू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकाच्या पाण्याचा पण आपण वापर केलेला आहे, कारण पालक शिजलेलं जे सर्व पौष्टिकता आहे ना ती या पाण्यामध्ये उतरली आहे। त्यानंतर बघू शकता, इथं नूडल्स बनवण्यासाठी आपण कणिक मळून घेऊया। तर एका ताटामध्ये एका वाटी प्रमाणामध्ये मी सर्व प्रमाण तुम्हाला सांगणार आहे। तर 2 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथं जाड रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। त्यानंतर हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण चवीनुसार 1 चमचा बारीक मीठ घालून घेऊया। तर त्यानंतर त्याच चमच्याने मी इथं 1 चमचा बारीक जिरा पावडर घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, ही ऑप्शनल आहे, तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता, पण रंग काय चव सुद्धा छान येते, तर इथं मी जिरा पावडर वापरलेली आहे। त्यानंतर हे छान हाताने मिक्स करून घेऊया। तर इथं मी 1 वाटी पालक ग्राइंड केलेला आहे ना, तो इथं घेतलेला आहे आणि हे थोडं थोडं या सर्व मिश्रणामध्ये म्हणजे या कणिकामध्ये मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि छान असं कणिक तयार करून घेऊया। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कणिक आपलं तयार झालेलं आहे, पण कणिक मळायचं कसं, तर ते जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही। त्यानंतर नूडल्स बनवण्यासाठी आपण मीडियम प्रमाणामध्ये कणिक तयार करून घ्यायचं आहे। आपण दिवाळीच्या वेळेस किंवा चिवडा बनवण्यासाठी, शेव बनवण्यासाठी, चकली बनवण्यासाठी जो सोऱ्या वापरतो, तर सोऱ्या इथं मी घेतलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्या सोऱ्याला आतून ब्रशच्या साहाय्याने आपण तेल लावून घेऊया, जेणेकरून आपले नूडल्स जे बनवणार आहोत ना ते मोकळे सुटसुटीत निघतील। त्यानंतर सोऱ्यामध्ये मावेल एवढं कणिक आपण त्याच्यामध्ये बसवून घेऊया आणि त्यानंतर बघू शकता, मी आपल्या रोजच्या वापरातील इथं टोपलं घेतलेलं आहे, जे आपण भाकरी किंवा चपात्या ठेवण्यासाठी वापरतो। तर या पारंपरिक पद्धतीप्रमाणे अजूनही जुन्या काळामध्ये शेवया बनवण्यासाठी या टोपल्याचा वापर केला जात होता। तर तुम्ही हे अशा टोपल्याचा वापर करू शकता, किंवा हे नसेल तर तुम्ही प्लास्टिकचं टोपलं पण घेऊ शकता। तर इथं सर्व नूडल्स तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व नूडल्स मी इथं हाताच्या साहाय्याने काढून घेतलेले आहे आणि या टोपल्यावरती अगदी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत। आणि उरलेल्या कणकेचे पण मी अशाच प्रकारे नूडल्स इथं तयार करून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे सर्व नूडल्स मी इथं तयार करून घेतलेले आहेत। आता हे नूडल्स आपण वाफळून घेणार आहोत, तर त्यासाठी मी इथं उकडीच्या चाळणीचा वापर केला आहे। त्यामध्ये केळीच्या पानाचा वापर केला आहे। तेल न लावता केळीच्या पानाचा आपण इथं वापर केलेला आहे। त्यानंतर जे आपण नूडल्स बनवलेले आहेत ते एका चाळणीमध्ये, या उकडीच्या चाळणीमध्ये आपण या केळीच्या पानावरती सर्व सेट करून घेऊया। गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे, पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्या पाण्याच्या पातेल्यावरतीच आपण ही उकडीची चाळण सेट करून घेऊया, ठेवून घेऊया आणि 10 मिनिटं झाकण ठेवूया। 10 मिनिटं मीडियम गॅसवरती आपण हे नूडल्स वाफळून घेतलेले आहेत।
वाफाळल्यानंतर नूडल्सचा रंग थोडासा चेंज झालेला आहे, काही हरकत नाही, पण पालकामध्ये पौष्टिकता टिकून आहे हे खरं. त्यानंतर बघू शकता आपण 10 मिनिटं साईडला ठेवूया आणि नूडल्स थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. अगदी मोकळी सुटसुटीत आपले हे नूडल्स तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथं व्हिडिओमध्ये बघू शकता मी गॅसवरती ठेवली आहे कढई. कढईमध्ये आपण 2 छोटे चमचे तेल घालून घेऊया. तेलामध्ये आपण बारीक चिरलेले 2 ते 3 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहे, नूडल्ससाठी जसे वापरतात तसेच. त्यामध्ये आपण हे कांदा छान असा या तेलामध्ये परतून घेऊया मीडियम टू लो गॅसवरती. थोडासा गुलाबी रंग आला कांद्याला की याच्यामध्ये अर्धी वाटी आपण ताजे वाटाणे सोलून घेतलेले आहेत, वाटाणा घेतला आहे तो याच्यामध्ये छान असा परतून घेऊया. त्यानंतर लगेचच बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची पातळ चिरून घेतलेली आणि त्यामध्ये एक गाजर पातळ उभा चिरून घेतलेला, तो पण याच्यामध्ये मी आवडीप्रमाणे वापरलेला आहे. तुम्हाला नसेल आवडत तर काही हरकत नाही. तर बघू शकता छान असं परतून घेतलं की आपण वाफ काढून घेऊया, झाकण ठेवूया 2 मिनिटं, जेणेकरून गाजर, शिमला मिरची आणि वाटाणा हा छान असा शिजला जाईल. तर इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत एकदा मी झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटं परत वाफ काढून घेणार आहोत स्लो गॅसवरती. तर अशा प्रकारे आपला हा वाटाणा, गाजर आणि शिमला मिरची छान अशी शिजली जाईल. तर त्यानंतर बघू शकता चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे मीठ छान असं याच्यामध्ये सेट झालं की 1 चमचा मी लाल तिखट पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता तुम्ही इथं आवडीप्रमाणे अजून व्हेजिटेबल्स पण वापरू शकता. आणि इथं तुम्हाला जर मॅगी मसाला किंवा घरचा कोणताही मसाला जर आवडत असेल नूडल्समध्ये तर तुम्ही तो वापरू शकता. तरी मी तर कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. आपण हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी बघत आहोत, तर याच्यामध्ये मी कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. तर तुम्ही इथं बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. तर बघू शकता थंड झालेले नूडल्स यामध्ये मी छान असे परतून घेतलेले आहे, सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. अगदी मोकळी सुटसुटीत आपले हे नूडल्स 2 मिनिटं छान असे मीडियम गॅसवरती परतून झालेले आहेत. तर बघू शकता आपले हे नूडल्स अगदी पालकाचे नूडल्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर बघा घरामध्ये असं होतं की बऱ्याच लहानांपासून मोठ्या व्यक्तींना पालक भाजी बिलकुल आवडत नाही. तर तुम्ही नाश्त्यामध्ये ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करू शकता. वेळ लागेल पण काही हरकत नाही. अगदी पौष्टिकता म्हणजेच पौष्टिक असा नाश्ता पण तयार होईल. अगदी हा पोटभरीचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. भेटूया एखाद्या नवीन रेसिपी.